बारिश जिसकी मैंने थोड़े समय ही बात की और लीजिए शुरू हो चुका है। तीन बज चुके हैं, 3:15 होने वाले हैं। ऑलमोस्ट मैच शुरू करना है। इसके बाद विनर वर्सेस विनर का मैच होगा। इस मैच की विजेता टीम का मुकाबला खेला जाएगा नेरुल गांव 11 टीम के साथ। और उसके बाद जो अगला मैच होगा, आज के दिन का जो आखिरी मैच होगा, एरोली कोलीवाड़ा वर्सेस इस मैच की विजेता टीम। और उसके बाद जो आने वाला अगला मैच का जो विनिंग टीम होगा उनके बीच होगा एरोली कोलीवाड़ा का मैच। तेज बारिश, मूसलाधार बारिश और पानी चाहिए, बारिश होनी चाहिए, क्योंकि जिस हिसाब से नवी मुंबई में पानी की कटौती हुई है सचिन, ऐसा कभी देखने को मिला नहीं कि पूरे हफ्ते में 2-3 दिन तक पानी ना आए। इसलिए पानी जितना हो सके बारिश होना चाहिए। यशवंतराव चौहान धारावी गांव का ये ऐतिहासिक मैदान। यस यस धीरज, मैच शुरू करना है। साहिल दिवेकर पहला ओवर लेकर, सामने विक्की। हॉरिजॉन्टल बैट स्ट्रोक जरूर था, फ्रंट फुट पर आकर रैकेट जैसा शॉट जो टैप कहते हैं वैसा करने का प्रयास था विक्की का, लेकिन चतुर चालाक साहिल विनोद दिवेकर। तेज बॉल और उतनी अच्छी विकेट कीपिंग चेतन मात्रे, आप देख सकते हैं विकेटों के पीछे। अच्छी बॉलिंग कर रहे हैं साहिल, नियंत्रण भरी गेंदबाजी, शुरुआत अच्छा मिला उनको। विक्की हैंड एंड आई कोऑर्डिनेशन इंपॉर्टेंट। फिलहाल एक और अच्छी बॉल जो कहीं ना कहीं बैक ऑफ द लेंथ और डॉट बॉल। 3 गेंदे और तीनों गेंदे सही ठिकाने पर। अच्छी शुरुआत दी है यहाँ पर साहिल दिवेकर ने एकवीरा बेलापुर टीम को। ये अच्छा कनेक्शन, स्वीट साउंड ऑफ द बैट और गेंद सीधा हमारे कमेंट्री बॉक्स यानी स्टैंड की तरफ। पहला 6 तलौली टीम के लिए विकी बंसोड़े के बैट से। डीजे मैच का ये फ्लैट शॉट और दूसरा भी होगा बैक टू बैक। गेंद सीधा फुटबॉल ग्राउंड की तरफ पहुंचा है यहां पर विक्की बंसोड़े ने। हल्की सी गुड लेंथ की बॉल थी, हाफ ट्रैकर मिला और उस पर पूरी तरह कन्वर्ट किया फुल 6 को। विक्की बंसोड़े बैक टू बैक 2 6। अच्छी शुरुआत, हल्की सा कहने कहीं टाइम मिली अपने आप को दिया। 3 गेंदे डॉट और उसके बाद अच्छी बैटिंग। अनदर 3 इन अ रो, लगातार ये तीसरा 6 विक्की बंसोड़े के बैट से। मदन नाना प्रतिष्ठान तलौली टीम के लिए जबरदस्त शुरुआत। इसे कहते हैं 3 तुम्हारी तो 3 हमारी। 3 गेंदे डॉट और उसके बाद 3 गेंदे और तीनों गेंदों पर 3 अलग अलग रीजन पर ये 3 6। वेल डन विक्की बंसोड़े। पहले ओवर की बात करें तो कुल मिलाकर टोटल रन आए 18। 1 ओवर का खेल कंप्लीट। चलते डीजे की तरफ। संकल्प पाटिल, साहिल नाइक, रितेश 4 लगे। साहिल नाइक का 4 6 चौथे खिलाड़ी बन चुके विक्की बंसोड़े, जिन्होंने 3 गेंदों पे 3 6 लगाया। पहला नाम सचिन रजक वाशीगांव, साहिल नाइक का दीवा कोलीवाड़ा, संकल्प पाटिल कुक्षेत, रितेश वाशीगांव और अब एक और नाम उसमें विक्की बंसोड़े तलौली। आदिश आए हैं गेंदबाजी के लिए। अब आतिश पाटिल, राइट आर्म राउंड, फुलर लेन बॉल, ड्राइव किया जरूर था, विकेट, पूरे चांस
बैट्समैन रन आउट। तलौली के किसी खिलाड़ियों ने नहीं सोचा था कि रन आउट के रूप में उनका पहला विकेट ऐसे गिरेगा। कॉलिंग में थोड़ी सी गड़बड़ी और बैट्समैन आउट हुए यहां पर। संतोष। नए बैट्समैन अब मैदान के अंदर आते हुए रोहन बैटिंग के लिए। पहला झटका लगता हुआ यहां पर। अच्छी शुरुआत मिल चुकी थी, इसकी कोई आवश्यकता नहीं थी घाई गड़बड़ी की। और विक्की बंसोड़े का साथ छोड़कर जाना होगा संतोष को। डीजे अच्छी शुरुआत पहले ओवर में साहिल के खिलाफ 3 सिक्सर लगातार और कॉन्फिडेंस भरी बल्लेबाजी रही अब तक। इस बीच ये डॉट बॉल। फ्लैट शॉट ऋषि वहां पर थे। वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में हल्की सी यहां पर कह सकते कि बॉल थोड़ा आगे गिरा, लेकिन अच्छी फील्डिंग, अच्छा एफर्ट वहां पर ऋषि का। ऋषि मात्रे बॉलिंग करते हुए नजर आएंगे आने वाले समय में आपको। 2 रन विक्की बंसोड़े ने गैप में खेला स्ट्रोक और 2 रन अर्जित किया। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचे 20 रन मदन नाना प्रतिष्ठान तलौली टीम का। आखिरी गेंद आतिश पाटिल राइट हैंड राउंड। अच्छा शॉट हुक किया है, टाइमिंग पे विशाल 6 रन इस पे लिखे बैकवर्ड स्क्वायर के ऊपर से। अनदर मैक्सिमम आज के दिन का ये चौथा सिक्सर है बैट्समैन विक्की बंसोड़े द्वारा। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 26। 2 ओवर के बाद 26 लॉस ऑफ 1 विकेट। डीजे सभी का स्वागत है। 2 ओवर के बाद स्कोर है 26। मदन नाना प्रतिष्ठान तलौली टीम। ड्रॉप साहिल दिवेकर को जो विकेट मिल सकती थी वो कैच छिटका ऋषि मात्रे द्वारा लॉन्ग ऑन पर। बारिश हो रही है, आसान नहीं है। रोहन आउट हो सकते थे, बाल बाल बचे। लॉन्ग ऑन को क्लियर करना चाह रहे थे, एक सिक्सर की तलाश थी, लेकिन सीधा फ्लैट शॉट। लॉन्ग ऑन के फील्डर ऋषि ऑलमोस्ट पहुंच गए थे, लेकिन कैच ड्रॉप हुआ है। पांचवा सिक्स आज के दिन का विक्की बंसोड़े द्वारा। ही इज ऑन फायर नाउ। लगातार दमदार बैटिंग कर रहे हैं, शानदार बैटिंग कर रहे हैं। साहिल दिवेकर के खिलाफ यह चौथा सिक्स है विक्की बंसोड़े का। कड़क बैटिंग करते हुए अपनी टीम के लिए। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 33 रन 33। सेकंड स्पेल इनका।
कमाल की बैटिंग की है विकी बंसोड़े ने। बॉलीवुड में जो सलमान खान का गाना है, कहते बेबी को बेस पसंद है, हम सब यही कह रहे हैं। फिलहाल तो साहिल दिवेकर का पेस पसंद नजर आ रहा है विकी बंसोड़े को। 5 सिक्सर लगा चुके अब तक, 4 उनके खिलाफ। इनको आउट करना होगा एकवीरा बेलापुर को जल्द से जल्द, मुश्किलें बढ़ जाएंगी फिर, क्योंकि अगर गलती से 70 का आंकड़ा पार कर लिया यहाँ पर तलौली टीम ने, फिर मुश्किल हो जाएगा। टॉस जीतकर पहली टीम बनी अब तलौली, जिन्होंने बैटिंग का डिसीजन लिया आज के दिन, और सही कॉल अब तक। ये मौका बन सकता है, मौका बन सकता है। शॉर्ट कवर के खिलाड़ी बॉल के नीचे, मुश्किल चांस और ड्रॉप। साहिल दिवेकर ऑलमोस्ट उन्होंने अपनी टीम को एक चांस दिलाया था विकेट का, लेकिन ये भी कैच हाथ से निकल गया है। बारिश हो रही है, बॉल पकड़ना रबर है, वैसे भी रबर हाथ में जल्दी आता नहीं है। रोहन के बैट से मिस टाइमिंग स्ट्रोक, नो मैन्स लैंड की तरफ गेंद गिरता हुआ ऑन साइड की तरफ, बैकवर्ड स्क्वायर लेग से खिलाड़ी दौड़ कर आते हुए, यानी मिड विकेट के खिलाड़ी पहुंचे बैकअप में। 2 रन रोहन के द्वारा, 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ मदन नाना प्रतिष्ठान तलौली टीम का जहां पहुंचा है 37। संतोष रनआउट के रूप में आउट हुए, उसके बाद पार्टनरशिप दूसरे विकेट के लिए अच्छी खासी जोड़ी है विकी बंसोड़े और रोहन ने। ये हुक करने का प्रयास था, हल्की सी गेंद एक्स्ट्रा बाउंस हुई, 1 रन का कॉल अंपायर धीरज द्वारा। गेंद गई है डिक्लेयर जोन की तरफ। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा है 38-38। साहिल दिवेकर तीसरा ओवर डालते हुए अपनी टीम के लिए, उनका ये दूसरा स्पेल, आखिरी स्पेल, राइट आर्म ओवर द विकेट। नेक्स्ट बॉल, बैट स्विंग अच्छी है, फ्लैट शॉट गैप में और चौका देकर जाता हुआ रोहन ने भी अब हाथ खोलना शुरू कर दिया है। विकी बंसोड़े के साथ साथ अब रोहन का भी जलवा देखने मिल रहा है तलौली टीम के लिए। चौका और चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 42-42 पर। स्कोर है 42-42 तलौली टीम, लॉस ऑफ 1 विकेट। चलते कमेंट्री बॉक्स में थोड़ा चेंज, और हमारे साथ जोड़ेंगे अब नीतीश जी बोईर एक बार फिर आज पूरे दिन, जिन्होंने जबरदस्त कमेंट्री की है। मातृभाषा हमारी मराठी, और खासतौर पर देखा जाए जिस हिसाब से उन्होंने इंग्लिश का कॉम्बिनेशन उसमें जोड़ा है और अव्वल दर्जे की कमेंट्री की है। नीतीश जी बोईर हमारे करावे गांव के, उनका आवाज आने वाले ओवर्स में आपके सामने। ओवर टू यू, थैंक यू। थँक्यू सचिन. आणि वन्स अगेन बॅक टू क्रिकेट. आणि इथे डीप मिड विकेट रिझन मध्ये इन फ्रंट ऑफ अ पॅव्हलियन बॉक्स बॉल ग्रिप केला गेला आणि 1 धाव मिळणार. 2 धावा कंप्लीट झाल्या माफ करा, आणि एकूण धावसंख्या 2 पुढे जात असताना मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या गटामधील या आजच्या दिवसामधील ही शेवटची फ्रेश लढत. पहिल्या इनिंगचा खेळ इथे सुरू आहे. तिसरं चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावांचा ओघ आपण बघितला तर इथे 45 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण अजून एक ऍड करूया. धावसंख्या झाली ती 46-46. षटक क्रमांक सुरू आहे ते 4. चलित चेतन म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिले 4 चेंडू चेतनचे अप्रतिम हाताला तर असताना इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल ज्यानं फेकलाय. हा हे बॉल इथे पुढ्यात होता आणि इथे झेल मला वाटतंय ड्रॉप झाला. इट्स 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स अँड दिस इज 1 मोर 4 आणि धावसंख्या कंप्लीट होणार 50. कॉंग्रॅच्युलेशन्स बॅटिंग टीम थलवली आणि 50 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. डीजे this is another mighty hit. Back-to-back sixes. And batsman Rohan on fire now. Another 6. Yes, DJ. संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. एक हिरोली घनसोली विभागातील संघ टीम थलवली आणि त्यांच्या विरोधात बेलापूर विभागातील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक फेरा बेलापूर. हा बॉल हॅमक केलाय. बॉल फरार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका हातानं क्विक फिल्डिंग क्लेवर ॲट लॉंग ऑफ रिझन अँड जस्ट अ सिंगल. एका धावानं धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 57. वन मोर टाइम. अजून एक धावफलकावर ऍड होणार. 5वं षटक प्रगती पथावर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. ऋषी पहिले 2 चेंडू 2 धावा. उर्वरित 4 चेंडू स्लॉग हिटिंग आपल्याला पाहायला मिळेल. अपेक्षा असणार आहे विकीकडनं. विकीची बॅटिंग त्याच्या बॅटमधून आलेले 5 षटकार. इंडिव्हिज्युअल 38 धावांवर तो वैयक्तिक खेळ करतोय. विकी अ पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द बॅट. जबरदस्त अष्टपैलू परिपक्व खेळाडू. टेनिस बॉल फॉर्मॅट मध्ये ज्याचा प्रतिम खेळ पाहिला. हा बैठक फटका. जस्ट लुक ॲट इट. इतका ग्लॅमरस फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहा क्रिकेट लाईव्ह च्या स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले. येस डीजे. अजून एक आणि मला वाटतं 50 धावा कंप्लीट झाल्या. विकी आणि दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधले आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटला चुंबन करत असताना पिंकी किस करत असताना आपल्याला कॅमेरामध्ये कैद होताना हा चेहरा पाहायला मिळाला. नाव आहे विकी फ्रॉम थलवली. चेंडू फेस केले त्याने 18 धावा कंप्लीट झाल्या. 50 दुसरं अर्धशतक स्पर्धेमधलं ॲज अ प्लेअर आपल्याला पाहायला मिळालं. अनंतर म्हात्रे स्मृती चषक 2024 रबर बॉल. हा ही बॉल फुलटॉस होता. गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर टायमिंग परफेक्ट एक्झिक्यूट केले. बॉलला 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल होणार ॲज पर द रूल बुक. बॉल फेन्सिंगला लागला की धावा तुम्हाला कंप्लीट धावूनच कंप्लीट कराव्या लागतील. 2 मोर ॲडेड इनटू द टोटल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली 72. 72. षटक क्रमांक सुरू आहे. 5वं अंतिमचा बॉल शिल्लक. ऋषी थोडीशी मागडी गोलंदाजी अंतिमच्या टप्प्यामध्ये. मागचे काही 3 चेंडू 14 धावा खर्च करत असताना गोलंदाजाला मात्र नक्की शेवटच्या चेंडूवर थोडंफार कमबॅक करून द्यावं लागेल. अंतिमचा चेंडू इनिंग टार्गेट सेट होईल. यावेळेला उचलल्या बॉलला आणि हा ही बॉल लांबच लांब उंच आणि हा येईल. अजून एक तळवली
आणि तलावलीचा ब्रँड विकीच्या बॅटमधनं 20 इनिंग. अजून एक षटकार धावसंख्येला पोहोचवेल तो तब्बल 80-78 या आकड्यावर आणि 79 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. 79 टू विन फ्रॉम 30 बॉल्स. 30 चेंडू आणि 79 धावा. विकीचं दुसरं अर्धशतक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सुपर बॅटिंग. 20 चेंडू आणि 58 धावा या इंडिव्हिज्युअल स्कोरनं मात्र धावफलकारा बलाढ्य गती दिली असा खेळाडू विकी याची ही केली आणि त्याच्यासाठी टाळ्यांचा गडगडाट आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ परफॉर्मन्स अप्रिसिएशन फॉर 50 नॉक. बिलॉंग करत असताना हे नाव नेहमी चर्चेत राहिले आणि आजही या स्पर्धेसोबत मात्र जोडला गेलाय. त्याचा आपण सहर्ष आभार व्यक्त करूया. आणि इथे मॅच मध्ये काय घडतंय तर पहिल्या इनिंगचा खेळ झाला. बॅटिंग करणारी टीम थलवली. Hello, check. Hello, check. Hello. चला आणि पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. वेलकम एव्हरीवन दिस टुर्नामेंट. आपण पाहताय गावदेवी युवा प्रतिष्ठान धारावे गाव आयोजित स्वर्गीय अनंत म्हात्रे स्मृती चषक
रबर बॉल ची भव्य आणि दिव्य अशी एक स्पर्धा 4 दिवसांचा हा रंगारंग सोहळा पर्व पहिलं या पहिल्या खरं तर पर्वामध्ये अतिशय थाटामाटा त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये अंडर-22 कुक्षेत संघ थेट सुपर 4 अर्थातच किमान एका बक्षिसाला पात्र ठरणाऱ्या खरं तर फेरीमध्ये मात्र दाखल झालाय आजच्या दिवसामध्ये ग्रामीण गटामधील 8 संघ आपल्याला पाहायला मिळते आणि वी कॅन सी 8 नवी मुंबई पंचक्रोशीमधील दिग्गज संघांमध्ये सुरू असलेला हा घमासान आणि आज अंतिमच्या टप्प्यामध्ये फ्रेश लढत रंगत असताना पहिल्या इनिंगमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो तब्बल 78 आणि 79 धावांचं एक मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय पहिलं वर्ष स्वाभिमानाचं हे पहिलं वर्ष दाराव्या गावाच्या क्रिकेटच्या अस्मितेचं हे पहिलं वर्ष खरं तर क्रिकेटची ही उज्ज्वल परंपरा जपण्यासाठी आज हे पहिलं पाऊल आपल्याला पाहायला मिळतंय गावदेवी युवा प्रतिष्ठान दारावे गाव ऑर्गनाइज भव्य रबल बॉल स्पर्धा मागचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला +1 आणि याही वेळेला धाव मिळते 79 धावांचा टार्गेट इथं सेट झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय पहिला षटक प्रगतीपथावर असताना यंग ब्रिगेड मिस्टर अजय बॉलिंग ट्रॅकवर असताना पहिले काही 2 चेंडू आणि हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज साहिल आणि अतिश साहिल एक हर हुन्नरी एक जबरदस्त मल्टी टॅलेंटेड हा खेळाडू डावखुरा त्याचा फलंदाज खरं तर नेहमी आपण त्याला सलामीसाठी पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये ज्यानं एक वेगळी छाप सुद्धा सोडली आहे हा नो बॉल या बॉलला खरं तर आपण पाहतोय दंडित केलं गेलंय दंडित केलेला हा बॉल नो बॉल मिळणार त्याच्यावर मिळणार फ्री हिट अँड नाव बॅट्समन फलंदाज मात्र नक्कीच षटकार किंवा चौकार मारण्याचा प्रयत्न जरूर करणार अँड नाव बॅटॉ इज फ्री टू हिट द बॉल ॲट एनी कॉर्नर ऑफ द ग्राउंड कारण या फ्री हिट बॉलवर फलंदाजाला मात्र मुभा असणार आहे स्वातंत्र्य असणार आहे जस्ट लाईक दिस वॉज अ ऑपॉर्च्युनिटी अँड थांबेल तो साहिल कसला थकेल तो साहिल कसला त्याच्या बॅटमधनं आलाय हा अगदीच मौका आणि त्यानं त्याला कन्वर्ट केलंय षटकारामध्ये मिड विकेट क्लिअर करणारा बॅट्समन साहिलच्या बॅटमधनं 79 धावांचा पाठलाग करणारा पहिला बुलंदी पॉवरफुल षटकार सिक्सर धावसंख्येला पोहोचवलं तब्बल दशका डबल डिजिट 10 फन्नन अजून एक बॅट फिरवली आहे चेंडूची लाईन मात्र अंगाचा वेध घेणारी होती थोडं शफल झालंय धाव मिळणार ती फक्त एक मागच्या बाजूला फक्त डिक्लेअर झोन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त एकच धाव मिळणार आहे ही एक धावण आपण मात्र नक्कीच पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळतात एकूण धावसंख्या झाली ती 11 1-1 फन्नन सुरुवात चांगली झाली बॉलिंग ट्रॅकवर अजय थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते 79 धावांचा टार्गेट आहे 5 षटकं तुमच्याकडे असणार आहेत रनअपमध्ये थोडीशी गफलत 79 धावा 30 चेंडू अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक फार महत्त्वाचं असणार आहे दुसरंही षटक फार महत्त्वाचं असणार आहे सामन्याचं चित्र या पहिल्या 2 षटकामध्ये बऱ्यापैकी मात्र सुस्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल हाही बॉल फुल करायचा होता एज लागलाय बॅटचं फेस मात्र नक्कीच लवकर बंद झालं अशा परिस्थितीमध्ये मात्र फक्त एकच धाव मिळणार हे चित्र आपण गेले काही 2 दिवस सातत्यानं पाहतोय कालही आपण पाहिलं आजही आपण पाहतोय बॅटचं फेस लवकर बंद झालं टायमिंग चुकलं जातंय पेस ऑफ केलं गोलंदाजानं चेंडू की मात्र नक्कीच बॅट्समनचं टायमिंग चुकल्यासारखं आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल जेव्हा गती वाढवली जाते तिथेही आपल्याला खरं तर फलंदाजाचं टायमिंग चुकल्यासारखं नेहमी पाहायला मिळतंय हा हे बॉल पुढ्यात टाकलाय पुढ्यातनं हलक्या हातानं बॉटम हॅटचा वापर करत असताना इथे बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतीये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा जर का लॉफ्ट केला असताना तर मी म्हणेन कुठेही तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि अगदीच धावा मिळाल्या असतात चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधल्या अंतिमचे 1 बॉल टू गो अजय अराउंड द विकेट हे बॉल वेट वॉच ट्रान्सफर करायचं होतं क्षेत्ररक्षक चूक करेल बॅलन्स ढासळला आणि चेंडू मात्र 1 बाउन्स टप्पा खात गेलाय स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करत असताना साहिल दिवेकरच्या बॅटमधून येतोय 21 फर्स्ट ओव्हर
अजून एक चौकार आणि धावसंख्येला पोहोचवलंय. सरासरी गाठत असताना 18-16 या आकड्यावर. डबल 16. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. रिक्वायर्ड रन रेट चेसिंग रन रेट 15.75 पर ओव्हर. 4 षटकं 24 चेंडू 63 धावा. प्रत्येक एका षटकामागे खरं तर 1 ते 2 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. बॅटिंगसाठी मात्र एक जबरदस्त मजबूत शरीरयष्टी असलेला अतिश आलाय. अतिशसाठी हा बॉल पुढे टाकला होता, फुलटॉस टाकला होता, कन्व्हर्जन त्याला जमलं नाहीये. टायमिंग चुकलं गेलं. इथे बॅटचं फेस लवकर बंद झालं. तेच आपल्याला सातत्यानं काही सत्रापासून पाहायला मिळतंय. इथे धाव मिळणार, एक स्ट्राईक रोटेट होणार. साहिल दिवेकर सद्यस्थिती हे स्पष्ट करतोय सचिन गिरी की साहिल दिवेकर हा एक खेळाडू क्लासिक कॅटेगरीमध्ये बसतोय. अनेक स्पर्धांमध्ये त्याचा मागच्या काही 3 ते 4 वर्षाचा इतिहास जर का आपण बघितला, परफॉर्मन्स जर का आपण बघितलं तर मात्र जबरदस्त ॲप्रिसिएशन त्याला मिळालंय. हा बॉल पुढे टाकला होता, फुल बॉडी स्ट्रेच करून बॉलला लॉफ्ट करायचं होतं. टायमिंग इथं फसलंय. डेव्हिएशननं बीट केलं फलंदाज साहिलला. आणि हे भरपूर कठीण काम आहे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासमोर उजव्या हाताचा गोलंदाज परंतु इथे आउट स्विंगनं बीट केलं. इट वॉज ब्युटिफुल आउट स्विंग बॉलिंग. विकी हा बॉल पुन्हा एकदा त्याच धाटणीतला आपल्याला पाहायला मिळाला. हेही समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. गवतावरनं आपला बॅलन्स ढासळणं, स्लिप होणं, स्कीट होणं. परंतु अनेक धाडसी खेळाडू पावसाळी रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये अप्रतिम खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही खेळाडू आहे बॉर्न टॅलेंटेड असतात, काही खेळाडू स्वतःची जडणघडण करतात, काही खेळाडू खरं तर आपल्या सिनियर खेळाडूंसोबत सातत्यानं काही ना काही शिकून मात्र मी म्हणेन आपली वाटचाल म्हणजेच क्रिकेट या खेळामध्ये आपली डेव्हलपमेंट करत असतात. हा फुल टॉस, इथे पनिशमेंट मिळणार. गॉट द ट्रीटमेंट अँड दिस इज फर्स्ट सिक्स प्रेझेंटेड बाय मिस्टर पॉवरफुल अतिश. इट्स अ 1 बाय रन. रणसंख्या 25. अजूनही 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा बॉल अपिश ड्राईव्ह करायचा होता, नाही संपर्क, लेंथ बॉल आणि इथे उचली सुद्धा अनएक्सपेक्टेड आपल्याला पाहायला मिळालं. येईल अंतिमच्या टप्प्यामध्ये हा शेवटचा बॉल. डॉट 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 25-25. अठरा चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती
फक्त 25 साहिल दिवेकर oh stand out performer and this is Biggie a mighty six. षटकारांची गरज आहे आणि षटकार आलाय जरूर. अजून एक बॉल जोरकस मारायचा होता. हाऊ इज दॅट इज अपील. umpire says mum and that was not out. विकी बनसोडे more of excitement and lack of confidence अशी ही अपील आपल्याला पाहायला मिळाली. मागचा एक चेंडू षटकार, त्यानंतर हा डॉट बॉल. 16 चेंडू आणि आता धावा काढायच्या त्या 48. डिफरंट स्किल, डिफरंट टेक्निक, different thought process, aggressive spirit of modern cricket. मिस्टर साहिल दिवेकर टॅप केला बॉलला. दुसऱ्या धावेचा कॉल असणार आहे का? नाही, तर एकच धाव मिळणार. अतिशकडे ताकद आहे. अतिश सुद्धा षटकार चौकार अगदी सहजरित्या ठोकू शकतो, परंतु या मॅच मध्ये थोडंसं अवघड होणार हे इक्वेशन या मॅच मध्ये हाताळण्यासाठी तुमच्याकडे असायला हवं. ते मगाशी आम्ही उल्लेख केला. aggressive spirit of modern tennis cricket, modern cricket. अतिश या फलंदाजाला मात्र आता आपण पाहतोय मैदानाची पाहणी करत असताना इज लुकिंग ॲट ऑल द फिल्डर्स ॲट बाउंड्री लाईन. हा बॉल अनोख्या शैलीमध्ये खेळून काढायचा होता. स्कायची आठवण करून देणारा फटका, परंतु एकच धाव मिळणार. ज्यावेळेला एक धाव मिळते, धावसंख्या झाली आहे तब्बल आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली आहे 33. 3 अजूनही 46 काढायचे आहेत. या षटकामध्ये अजूनही चेंडू शिल्लक असतील ते 2. इथे हा बॉल हलक्या हातानं फक्त बॅकफुटवरनं पुश केला होता. साहिल दिवेकरकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 13 चेंडू आणि 45 धावांची गरज. 13 चेंडू 45 धावा अशक्य नाही आहे, परंतु तितकंही सोपं नाही आहे, कारण समोर तितक्याच ताकदीचा तलवली संघ आहे. तलवली संघामध्ये खरं तर उल्लेख करायचा झाला तर गोलंदाजांचा भारणा असलेला संघ, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूडसाठी ओळखला जाणारा संघ. हा बॉल इनसाइड आउट आणि मेरिटनुसार प्रथम खेळ सुरू आहे. साहिल दिवेकरच्या बॅटमधनं आलाय अजून एक दर्जेदार षटकार. आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 39 धावा. नव्याने जे समीकरण आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते ते पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया. 12 चेंडू आणि 39 धावा म्हणजे 19.5 19.5 रन्स पर ओव्हर न तुम्हाला ही सरासरी गाठावी लागेल तरच या मॅच मध्ये जिंकता येईल. पहिलाच बॉल खोल्यात टाकलाय, पुढ्यात टाकलाय, खोल्या टप्प्याचा यॉर्कर लेनचा एकच धाव मिळते. 11 चेंडू आणि धावा हव्यात त्या 38. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे की जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते त्याची किंमत कालांतराने कमी कमी होत जाते. आणि म्हणूनच की काय, बी डिफरंट, बी युनिक, थोडंसं वेगळं बना, थोडंसं वेगळं काहीतरी करा. आणि इथे तेच महत्त्वाचं आहे. विविधतेने नटलेल्या या जगात तुम्हाला काय आवडतं त्यापेक्षा तुमच्यासाठी काय योग्य आहे, कंडिशन काय म्हणतंय हे फार महत्त्वाचं असणार आहे. षटकार चौकार यांची डिमांड आहे आणि अतिश याच्याकडनं अपेक्षा असणार आहे. हा हे बॉल वाईट. 11 चेंडू 37 धावा.
विकी बॅटचा एज, अजून एक धाव, 10 चेंडू आणि 36 धावा. विकीनं अप्रतिम मगाशी खेळ केला. त्याची आपण पाहिली फलंदाजी मधली दाहकता, आक्रमकता, लांबच लांब त्याचे षटकार, त्याच्याकडे असलेलं शॉट सिलेक्शन, चेंडूवरची ती नजर, फुटवर्कचा वापर, फुलटोस बॉल त्यांनी मात्र सहजतेने कन्वर्ट केले. पुढ्यात टाकलेले चेंडू लॉफ्ट केले. पूलचे चेंडू हाईट फॅक्टर होते, त्यांना पूल केलं, हुक केले आणि जबरदस्त 58 धावा 20 चेंडूमध्ये त्यानं संपन्न केलं आणि दुसरं अर्धशतक स्पर्धेमधलं त्याच्या बॅटमधनं आज आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर द विकेट हा बॉल मिस टायमिंग आहे. दॅट शुड बी टेकन अँड दिस इज सॉफ्ट डिसमिसल. Now the equation is 9 balls to go and required 36 runs. 9 चेंडू 36 धावा. साहिल देवीकर स्ट्राइक पासून वंचित राहिलाय. हा व्हाईट बॉल. 9 चेंडू आणि 35 धावा. स्ट्रेच केलं होतं. हा डॉट बॉल. 8 ला 35. हा फुल टॉस कन्वर्जन जमलंय का? हो जमलंय. 4 धावा मिळतील. आता 7 ला धावा हव्यात. 31. परिस्थिती थोडीशी गंभीर आहे आणि खंबीर उभं राहावं लागेल साहिलला. खंबीर उभं राहावं लागेल. नुकत्याच आलेला फलंदाज अर्थातच ऋषीला त्याच्या बॅटमधून अजून एक चौकार आलाय. 7 चेंडू 31 धावांची गरज आहे. 6चा मोठा फटका अपेक्षित असणार आहे. 6चा मोठा फटका आला तर उरतील या षटकामध्ये 25. तो मोठा फटका येईल का? मॅच मध्ये पुनरागमन करून देईल का? चॅलेंजिंग आहे, परंतु ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्याच गोष्टी तुम्हाला चेंज सुद्धा करू शकतात. चॅलेंज करणारी ही गोलंदाजी. विकी, आय विल टेक इट, आय विल टेक इट. I 100% commitment. Look at the screen. How cameraman covers this entire scenario. आणि या फटक्यामध्ये ताकद नव्हती. टायमिंग फसलं होतं. येईल फक्त एकच धाव आणि आता 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. जिंकलो की स्फूर्ती येते.
जिंकलो की थोडं पावले पटपट वाटचाल करतात टॉससाठी. चला नेरूल टीम आणि या मॅचमधनं जो संघ जिंकेल त्याच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अनेक यंग चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही फार चांगली बाब आहे. इट्स अ कलेक्टिव्ह एफर्ट्स पुटिंग टुगेदर. नवीन नाविन्यपूर्ण खरतर टीम आपल्याला पाहायला मिळते. नेरूल 11 नेरूल. हा बॉल सीमारेषा गाठतो. यस फेन्सिंगला आदललाय. साहिल दिवेकर यांच्या बॅटमधनं षटकार आलाय. 2 चेंडू मागचे 6 धावा आणि आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आणि हा व्हाईट बॉल अजून एक व्हाईट बॉल धावसंख्येमध्ये ऍड होईल. धावसंख्या पोहोचेल ती 56. 4 ला 23. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ गिव्ह रिस्पेक्ट टू युअर सिनियर प्लेयर्स. आणि खरं पाहता आज सिनियर खेळाडू ज्यांचं मगाशी आम्ही नाव घेतलं विश्वास घरत नेरूल मिस्टर 50. ओहो क्या बात क्या बात. साहिल दिवेकर नाव ऑन फायर. गेम इज स्टील ऑन. एकूण धावसंख्या पोहोचली ती किती 62. अजूनही उर्वरित चेंडू असतील ते 3 आणि 3 चेंडूमध्ये धावा हव्यात 2 आहेत. करेक्शन ओनली 2 balls टू गो. दिस इज जस्ट अ सिंगल. शेवटचा बॉल. द गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी. सामना आणि सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक असणार आहे. थोडासा साधारण खेळ आपल्याला पाहायला मिळाला. टीम बेलापूर एकविरा या टीमचा 79 धावांचा पाठलाग करत असताना मात्र झालेली दमछाक. याचं महत्त्वाचं कारण साहिल दिवेकर हा स्ट्राईकपासून बराच काळ वंचित राहिला. असं असताना जे डॉट बॉल आले तदनंतर मात्र जेव्हा षटकार हवे होते तेव्हा मात्र नक्कीच मी म्हणेन पाणी मात्र तोंडाशी आलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं हे फार सोपं नाही आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये साहिल दिवेकर यांनी झुंज दिली. मॅचला थोडंसं एंटरटेनिंग बनवण्याचा प्रयत्न केला. थोडी नाराजी होणार परंतु पुढच्या स्पर्धांसाठी आम्ही देतोय बेलापूर टीमला मनस्वी शुभेच्छा. अँड वेल फाईट अँड आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट टीम थलवली for the first win in the game, today's game. And the next match between team Nerul 11 Nerul team captain Mr. Rahul Mhatre and Vicky